गेल्या 8 शतकापासून गाईच्या देवाचे भक्तिभावाने संपूर्ण महाराष्ट्रातून देशातून कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भावी भक्त येतात, आपलं दुःख ईश्वरासमोर मांडतात आणि गाईचे बाबा त्यांचं दुःखाचं निवारण या ठिकाणी करतात. वेड्यासारखी श्रद्धा गाईच्या बाबावर या भारतातल्या तमाम भक्तांची या ठिकाणी आहे. चक्रधर स्वामींचे सगळे भक्त, गोपाल आश्रमाचे आमचे लोणारकर बाबा, पाथेकर बाबा, सर्व त्यांचे सहकारी एक समर्पित जीवन या ठिकाणी जगतात, एक त्यागाचं जीवन या ठिकाणी जगतात. ते बघण्याच्या तीर्थक्षेत्रावर त्या मुली या ठिकाणी येतात. कुणाची मुलगी हरवलेली असते, कुणाचं काहीतरी आजार परिस्थिती बरी होत नाही, तिला कोणीतरी सोडून दिलेलं असते आणि मग त्या मुलींचा स्वीकार गाईचे बाबा या ठिकाणी करतात आणि त्याचा संगोपन या आश्रमामध्ये केलं जातं आणि संगोपन करून त्यांचे सगळे आजार दूर करून त्या ठिकाणी त्या महिलेच्या मुली सुद्धा बाबाची सेवा या ठिकाणी करतात. या ठिकाणी सेवा करणारे सगळ्या जणांनी आपल्या संसाराचा त्याग या ठिकाणी केलेला आहे, परिवाराचा त्याग ठिकाणी केलेला आहे. केवळ ईश्वर गाईच्या बाबाची सेवा करणं हे त्यांच्या जीवनाचं मूल्य आहे, हे त्यांच्या जीवनाचं महत्व आहे आणि म्हणून सगळी भौतिक सुख सोडून गाईच्या बाबाची सेवा लोणारकर बाबा, पाथेकर बाबा आणि या महाराष्ट्रातील तमाम त्यांचे भक्त या ठिकाणी करतात. खरं तर मागच्या वर्षी एका कार्यक्रमामध्ये बाबांनी मला सांगितलं होतं की चक्रवर्ती स्वामींना 800 वर्ष या पृथ्वीवर अवतार घेऊन झालेले आहेत आणि त्यांचा 800 वर्ष महाराष्ट्र सरकारने साजरं केलं पाहिजे. आणि म्हणून मी त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्रधर स्वामींची 800 महोत्सव हा महाराष्ट्र सरकारने साजरा करायचा आहे आणि महाराष्ट्र सरकारने तो साजरा केला ही खूप मोठी गोष्ट आपल्या चक्रधर स्वामींच्या आणि गाईच्या देवाच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. या ठिकाणी मी जेव्हा येतो बरेच वेळेस काही सुविधांचा अभाव या ठिकाणी वाटतो. म्हणजे मला खूप दुःख या गोष्ट वाटतं की जर चाळीचा जो माझ्या बुलढाण्यामध्ये असता म्हणजे हे ठिकाण तयार म्हणजे बुलढाण्यामध्ये मी हजारो कोटी आणून अनेक संस्थांचा उद्धार केला. इकडे पण आता ज्यावेळेस मागणी गेली 25 कोटी काय नाही 1,000 कोटी मिळायला पाहिजे. इकडे 11 लाखाच्या वर भक्त या ठिकाणी येतात, त्याच्यामुळे सगळी सुविधा त्यांची व्हायला पाहिजे. येणाऱ्या अधिवेशनात ही 25 कोटीची संख्या 50-100 कोटीपर्यंत कशी जाईल ही मागणी आपण करू. भक्तांची सेवा झाली पाहिजे, भक्तांची सुविधा झाली पाहिजे आणि सगळे भक्तांना मुक्त मनाने मुक्त श्वासाने या ठिकाणी बाबांचं दर्शन घेता आलं पाहिजे अशी व्यवस्था शासनाच्या वतीने करण्याचा आपण त्या ठिकाणी भाग पडू. हे शब्द मी ईश्वराच्या साक्षीने या ठिकाणी देतो आणि सर्व या ठिकाणचे पुजारी सगळे बाबा एका दिलाने एका मनाने या ठिकाणी संस्थांची सेवा करतात. संस्थाने खूप चांगलं या ठिकाणी सेवा देते. मी सगळ्या संस्था चालकांना सगळ्या बाबांना खूप खूप शुभेच्छा देतो. आमचं पोलीस दल महाराष्ट्र पोलीस या ठिकाणी हे मराठवाडा जरी असला तरी चांगली सुरक्षा या ठिकाणी प्रदान करतात, नागरिकांना त्रास होऊ देत नाही. याबद्दल मी त्यांचंही एक अभिनंदन करेन आणि आपण सगळ्यांनी जागरूकपणे या ठिकाणी दर्शन घ्यायचे. कोणाचा कोणी खिचा कापतोय का कोणी चेंज करतोय, कारण देवाच्या ठिकाणी पण चोट्टे आल्याशिवाय राहत नसतं. त्याच्यामुळे काळजी आपल्याला घ्यायची. महिलांनी खास करून विशेष काळजी घ्यावी. मी या यात्रेच्या निमित्तानं तमाम इथे आलेल्या भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.